नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट असे भिजवलेल्या हरभऱ्यापासूनचे थालीपीठ। सकाळचा हा एकदम पोटभरीचा आणि पौष्टिक नाश्ता आहे। यामध्ये आपण कांदा, कोथिंबीर, बीट, दुधी भोपळा या भाज्या घालणार आहोत। ही रेसिपी एकदा करून पाहिली तर तुम्ही पण पुन्हा पुन्हा बनवाल अशी ही पदार्थ आहे। नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आणि उत्तम असं भिजवलेले हरभऱ्याचे थालीपीठ। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। चला तर रेसिपीसाठी साहित्य काय काय घेतले पाहूया। तर इथे आपण घेतलेले आहेत रात्रभर भिजवलेले हरभरे, एक वाटी खिसलेला दुधी भोपळा, एक वाटी खिसलेलं बीट, हिरवी मिरची, कांदा, भरपूर अशी कोथिंबीर, आलं लसूण। आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून हे हरभरे थोडे थोडे घालून बारीक करून घेऊया। सर्वप्रथम भिजवलेले हरभरे मिक्सरमध्ये वाटून घेऊया। अगदी थोडंसं पाणी घालून हे मिक्सर मधून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे, हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया, जेणेकरून आपल्याला बाकीची देखील पिठे यामध्ये मिक्स करता येतील। आता यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 चमचे बेसन घालून घेत आहे। आता यामध्ये आपण किसलेला दुधी भोपळा घालून घेऊया। नंतर इथे किसलेलं बीट घालून घेऊया। तुम्हाला जर यामध्ये गाजर देखील खिसून घालायचं असेल तर घालू शकता। आता जे बाकीचे कांदा, लसूण, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट ते सगळं देखील यामध्ये घालून घेऊया। आता आपण यामध्ये हळद, लाल तिखट, धने जिरे पूड आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया। ओवा घालणार आहे थोडा, इथे हातावर चोळून थोडा ओवा घालून घ्यायचा, यामुळे चव खूप छान लागते। आता हे सर्व साहित्य हातानेच मिक्स करून एकजीव करून घ्यायचं। छान असं एकजीव झाल्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। मला इथं अगदी 1 ते 2 चमचे पाणी लागलेलं आहे, कारण इथे आपण हरभरे बारीक करताना थोडं पाणी घातलेलं, त्यामुळे वरून एक्स्ट्राचं पाणी लागलेलं नाही। इथे थोडा वेळ आपण हे मिश्रण झाकून ठेवूया। जर तुम्हाला मिश्रण जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ घालू शकता। आता इथे मी थालीपीठ करण्यासाठी एक कापड घेतलेलं आहे, ते पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे आणि घट्ट पिळून घ्यायचं। आता हे पोळपाटावर अंथरून आपण यावरती थालीपीठ थापणार आहोत। एक गोळा घेऊन आपण यावरती थालीपीठ थापून घेऊया। हाताला थोडंसं पाणी लावून हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। हे थालीपीठ आपल्याला जास्त मोठं देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही बनवायचं, असं जाडसरच थापून घ्यायचं। आता इथे तवा गरम करून घेतलेला आहे, यावरती तेल घालून घेऊया आणि लगेचच थालीपीठ भाजायला टाकू। आता हे लगेच पलटायचं नाही, एका बाजूला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता हे पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे। एका बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत भाजल्यानंतर याला आपण वरून आणि खालून दोन्ही बाजूनी तेल लावून घेऊया।
नंतर पलटून दुसरी बाजूही छान भाजून घेऊया। अगदी खरपूस कुरकुरीत होईपर्यंत हे थालीपीठ आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। हे पहा, आपलं थालीपीठ इथं भाजून झालेलं आहे। आता हे काढून घेऊया। पहा किती छान रंग आलेला आहे, किती मस्त झालेला आहे। आता मी इथे तुम्हाला आणखीन एक थालीपीठ बनवून दाखवते। सर्वप्रथम आपण या मिश्रणातला एक गोळा तयार करून घेऊया। आता हा गोळा आपल्याला कापडावरती थापून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी लावून थापून घेऊया। जाडसर असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। आता इथे थालीपीठ थापून झालं। अलगद असं हे कापड धरून उचलून तव्यावरती घालून घ्यायचं आहे हे थालीपीठ आणि हळूच कापड काढून घ्यायचं। गॅस मध्यम टू लो या फ्लेमवरच ठेवा आणि थालीपीठ पलटून घेतल्यानंतर याला दोन्ही बाजूनी तेल लावून घेऊया। चला तर इथे आपले दुसरं देखील थालीपीठ मस्त असं खमंग कुरकुरीत असं भाजून तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीने आपण बाकी सर्व थालीपीठ देखील करून घेऊया। तर अशा पद्धतीने इथे मी सर्व थालीपीठ बनवून घेतलेली आहेत। तेवढ्या प्रमाणात इथे माझी 10 ते 12 थालीपीठ बनवून तयार झालेली आहेत। एकदम गरमागरम छान अशी इथे थालीपीठ आपली तयार आहेत। तुम्ही ही थालीपीठ दह्यासोबत, लोण्यासोबत, लोणच्यासोबत किंवा चटणी, सॉस यासोबत देखील खाऊ शकता। चवीला अप्रतिम अशी लागतात ही थालीपीठं आणि अगदी संपेपर्यंत अशीच मऊ राहतात। यामध्ये आपण भिजवलेल्या हरभऱ्याचा समावेश केलेला आहे। यामुळे भरपूर असे प्रोटीन्स यामधून मिळतात। तसेच दुधी भोपळा आणि इतर भाज्यामुळे ही रेसिपी अगदी पौष्टिक बनते। या थालीपीठाची चव अप्रतिम लागते। लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खूप आवडते। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक जरूर करा। कमेंट करून तुमचं मत काय आहे ते नक्की सांगा आणि अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार। सर्वांना श्री स्वामी समर्थ।